विजयादशमीच्या दिवशी पाटीवरती चित्र काढून म्हणजे ह्या अशा प्रकारे चित्र काढून की आपल्याला खरंच सर्व चांगलं चित्र काढता येत असेल तर तसं काढलं आणखीन चांगलं, काहीच हरकत नाही. ती पूजन करणं खरंच खूप सुंदर असतं. आणि म्हणून बापू आम्ही अशा डॅशबोर्डवर काढू, डॅशबोर्ड ह्या बोर्डवर काढू किंवा आम्ही कॉम्प्युटरवर काढू आणि मग कॉम्प्युटरवर तिची पूजा करू, काही हरकत नाही, मला काही प्रॉब्लेम नाही, तिलाही प्रॉब्लेम नाही. पण स्लेटवर का दगडी पाटीवरच का काढावं निश्चित. ह्याच्या मागे पण गोष्ट आहे, लक्षात ठेवा की महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पहिलं सगळं वाङ्मय जे लिहिलं गेलं कोरलं गेलं ते दगडांवरच कोरलं गेलं, आलं शंभरे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी आईची पहिली प्रतिमा म्हणजे गायत्री मातेची पहिली प्रतिमा काढली परशुरामाने, ती कशावर काढली? पाषाणावर काढली. आम्हाला माहीत पाहिजे की तिच्या लेखानेच त्या गायत्रीच्या लेखानेच त्या परशुरामाने त्याची आईची पहिली प्रतिभा काढली, दत्तात्रयाच्या समोर बसवणार, डोळे बंद करून. ती कशावर काढलेली आहे? पाषाणावर काढली. आणि जी गायत्री तीच महिषासुरमर्दिनी, जी महिषासुरमर्दिनी तीच महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती. पट्टे. आणि म्हणून आपण तोच मार्ग अधिक श्रेष्ठ म्हणून स्वीकारायचा, आलक्ष्यामध्ये.